बाळासाहेब ठाकरेंसोबत शिवसेनेच्या उभारणीत सुरुवातीच्या काळात ज्या शिलेदारांनी आपले योगदान दिले होते त्यापैकी अनेक जण आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत, तर अनेकांनी राजकारणातून निवृत्ती स्वीकारली आहे। या पायातील दगडांपैकी एक असलेले दगडू सकपाळ देखील निवृत्तीचे जीवन जगत आहे। परंतु आपल्या निष्ठेची कदर व्हावी या अपेक्षेने त्यांनी उद्धव ठाकरेंकडे आपल्या मुलीसाठी उमेदवारी मागितली, परंतु त्यांच्या मुलीला उमेदवारी नाकारण्यात आली। त्यांच्या मनाला ही गोष्ट लागली। त्याचाच परिणाम म्हणून दगडू सकपाळ आता शिंदेच्या शिवसेनेत सामील झाले आहेत। मध्य मुंबईतील गिरणगाव परिसर हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो। याच भागात शिवसेना वाढविण्यात माजी आमदार दगडू सकपाळ यांचा मोठा हातभार होता। कोणत्याही पदापेक्षा संघटना, शाखा आणि स्थानिक कार्यकर्ते अधिक मोठे आणि महत्त्वाचे मानणाऱ्या जुन्या शिवसैनिकांचे एक प्रतिनिधी म्हणून दगडू सकपाळांना ओळखले जाते। असा हा बाळासाहेबांचा निष्ठावान कार्यकर्ता या वयात वेगळा विचार करत असेल तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला त्याची गंभीर दखल घ्यावीच लागेल। दगडू सकपाळ यांचा राजीनामा शिवसेनेच्या दोन ध्रुवांचे अस्तित्व अधिक ठळक करणारा आहे। खरी शिवसेना ठाकरेंचीच असे कितीही जोर देऊन सांगितले जात असले तरी खऱ्या शिवसेनेतील अनेक निष्ठावंत आजही शिंदेंना जवळ करीत असल्याचे दिसते। मध्य मुंबईतील शिवसैनिकांमध्ये सकपाळ हे आपले नेते म्हणून ओळखले जातात। बाळासाहेबांशी कायमच निष्ठावंत राहिलेल्या अशा शिवसैनिकांना आता शिवसेना आपली का वाटत नाही याचा विचार उद्धव ठाकरेंना करायला हवा। मुलीला उमेदवारी मिळाली नाही ही सकपाळ यांची तक्रार असली तरी एवढ्या छोट्या कारणांसाठी त्यांनी आपली निष्ठा बदलली असेल असे वाटत नाही। सकपाळांची नाराजी ही प्रातिनिधिक स्वरूपाची मानली जात आहे। शिवसेनेतील अनेक जुन्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनात आपल्याला निर्णय प्रक्रियेतून बाजूला ठेवले जात असल्याची भावना आहे। त्यामुळे सकपाळांना निर्णय अशा असंख्यासाठी मार्गदर्शक ठरू शकते। अशाच घडामोडी व अपडेट सोबत भेटूया पुन्हा देशोन्नती संपादकीयमध्ये। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।